आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हा जो कोरोनाचा आजार होता, सुरुवातीला आपण म्हणलो की पहिली वेव्ह सुरू झाली, पहिल्या वेव्ह मध्ये लॉकडाऊन केलं गेलं. लॉकडाऊन मध्ये अतिशय लोकांनी कोऑपरेशन केलं, सरकारही सजग होतं. त्यावेळेला असं वाटत होतं की हा आजार आपल्या भारतामध्ये येण्यापासून आपण नक्की थांबवू शकू. इतर देश सगळे वरीड होते की त्या देशांमध्ये सुद्धा हे वाटायचं की भारतामध्ये जर सुरू झाला तर भारताची परिस्थिती एकदम गंभीर होऊ शकेल, सगळ्या जगाला ह्याचा प्रॉब्लेम येऊ शकेल. परंतु आपण पहिल्या वेव्ह मध्ये ज्या प्रकारे सरकार आणि लोक ज्या प्रकारे वागले, त्यामुळं आपल्याला फर्स्ट वेव्ह मध्ये एक तर उशिरा सुरुवात होऊ शकली. त्या काळामध्ये आपण लोक जर समजा आपल्याकडे आजार पसरला तर त्यांचं निदान कसं करायचं, कारण निदान करायला लॅबोरेटरीज नव्हत्या. त्यांना डॉक्टर्सना घालायसाठी जे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट म्हणून म्हणतो ते पण अवेलेबल नव्हतं. ऑक्सिजन सप्लाय आपल्याकडे कमी होता. आपल्याकडं औषधांचा सप्लाय हा सुद्धा मोठा इश्यू होता, कारण ते चायनामधनं बरेच केमिकल्स यायचे. पण हा सगळा वेळ आपण इतका छान वापरला की पहिल्या 4 महिन्यामध्ये जे लॉकडाऊन झाल्यानंतर त्या काळामध्ये आपण ह्या सर्व प्रकारचे सप्लाय जे असतात त्याची आपण पूर्तता करू शकलो. आणि परिणामी काय झालं की ही जेव्हा वेव्ह आली तर या पहिल्या वेव्हची जेव्हा मोठी सुरुवात सुरू झाली त्यावेळेला आपण सजग होतो, आपण थांबवू शकलो. परंतु ही वेव्ह आपण जेव्हा त्यावेळेला थांबवली तर त्यावेळेला साधारणपणे 4-5 महिने ती जोरात चालली. सुरुवातीच्या काळामध्ये 4-5 महिन्यामध्ये जी संख्या झाली, ती संख्या किती लोकांना लागण व्हायची, सगळ्या जगाला वाटायचं की खूप लोकांना होईल. आपल्या राज्यकर्त्यांना वाटायचं की आपल्याकडेही खूप लोकांना लागण होईल. परंतु एक गोष्ट चांगली झाली की या दोघांनी एकमेकाला सहकार दिल्यामुळं ही वेव्ह आपण चांगल्या प्रकारे कंट्रोल करू शकलो. आणि परिणाम हा झाला की संख्या कमी राहिली. आणि ती संख्या जी कमी राहिली आपण लवकर ही फर्स्ट वेव्ह कंट्रोलमध्ये आणू शकलो. आणि ज्या काळात आपली कंट्रोलमध्ये आली त्यावेळेला आपण पाहत होतो पाश्चात्य राष्ट्रांमध्ये, अमेरिका असेल किंवा इंग्लंड असेल किंवा युरोपमधले काही देश किंवा ब्राझील, यांच्याकडे ही सेकंड आणि तिसरी वेव्ह अतिशय जोमाने चालू होती. परंतु ती पाहिल्यावरती आपल्याला काय वाटलं, आपण अगदी पहिल्यांदाच आपली पाठ थोपटायला सुरू केली. आपण हे म्हणायला सुरू केलं, जगातल्या लोकांनी म्हणायला सुरू केलं की भारताने किती किती छान प्रकारे ही वेव्ह कंट्रोल केली. पण त्यावेळेला आपण काही गोष्टी विसरलो. सगळ्यात पहिली गोष्ट की जेव्हा आपण युद्धामध्ये असतो, समोर दिसणारे शत्रू जर समजा संपले असतील, ते मेले असं आपल्याला वाटलं, तर हे आपण समजू शकत नाही की लपून बसलेले शत्रू अजूनही तिथं आहेत का नाही, ते शोधायसाठी आपल्याला पूर्ण प्रयत्न करणं हे अतिशय जरुरीचं असतं. आणि जेव्हा असे कमी शत्रू कुठेतरी लपलेले असतात, त्यांना शोधायला लागतं, तर त्यावेळेला आपण जे काय आपल्या स्ट्रॅटेजीज राबवत असतो त्या कमी करून चालत नाही, त्या वाढवाव्या लागतात. आणि समाजातल्या कुठेही एखाद दुसरी जरी केस दिसली तर आपल्याला त्या मागे लागून किती लोकांना लागण झाली असेल त्यांना आयसोलेट करणं, म्हणजे इतर लोकांना ती पसरणार नाही हे आपल्याला बघणं जरुरीचं होतं. याच काळामध्ये एक आणखी गोष्ट झाली की तो काळ पहिल्यांदा सुरुवातीला सुरू झाला तो दिवाळी दसऱ्याचा, ज्या वेळेला आपले सण खूप असतात. त्यानंतर सुरुवात झाली की लोकांनी हा विचार करायला सुरू केला की आता इलेक्शन्स आपण घ्यायला सुरू केले पाहिजे, कारण पूर्वीसारखं सगळं नॉर्मल झालेलं आहे. इलेक्शन्स व्हायला लागली. इलेक्शन मध्ये लोकांना हे वाटायला लागलं की आता काही आपल्याला कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरचं पालन करायची जरुरी नाही, कारण ही ही जी वेव्ह होती यामध्ये जे नवीन इन्फेक्शन होत होते, आता माझ्या आजूबाजूला कुठे इन्फेक्शन दिसत नाहीये, मग मी पूर्वीसारखा बेफिकीर राहू शकतो का? आणि लोकांनी कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरचे पालन नाही केलं. ह्याच्यामध्ये दोघांचेही दोष आहेत. म्हणजे ज्या ज्या पॉलिटिशियन्सनी या इलेक्शन्स लढले, ज्या लोकांनी त्यांना त्यांच्या सभेना गेले परंतु या गोष्टीचा विचार विसरून गेले की आपल्याला जर स्वतःला इन्फेक्शन होऊ द्यायचं नसेल तर आपण कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरचं पालन केलं पाहिजे, हे सगळं आपण विसरलो. परिणाम आपण पाहिला की थोडीफार इन्फेक्शन व्हायला सुरू झाली. आणि त्याच वेळेला आपल्याला लग्नांचा सीझन आला. आणि ह्या लग्नांच्या सीझनच्या बरोबर आपल्याकडे एक फार मोठी गोष्ट घडली, ती म्हणजे सरकारने सांगितलं की आता शाळा कॉलेजेस उघडाव्या. शाळा कॉलेजेस उघडायचं जे डिसिशन होतं
हे काय पूर्ण देशासाठी लागू होणारे डिसिजन घेणं हे योग्य नव्हतं. याचं मुख्य कारण म्हणजे देशामधल्या काही भागांमध्ये नक्कीच हा खूप कमी झालेला असेल, परंतु काही भागामध्ये अजूनही थोड्या थोड्या केसेस होत होत्या. आता हा कसा आहे, हा वणवा असल्यासारखा असतो. वणवा जर एकदा का पेटला, थोडी जरी आपल्याला चिंगारी लागली आणि तो जर पेटला तर तो सर्वीकडे सर्व ठिकाणी पसरू शकतो. पण आपण शाळा उघडायची का, आपण काय काय करायचं, ह्याचं डिसिशन हे सेंट्रली घेण्यापेक्षा आपण हे लोकल लेवलला म्हणजे एखाद्या जिल्ह्याने घेणं हे उपयुक्त ठरलं असतं. कारण त्या भागाची जी काय एपिडेमिओलॉजी असेल, ज्या प्रकारे हे संसर्ग होतोय त्याप्रमाणे आपण विचार करून करायचं का नाही करायचं ह्याचा विचार करायला पाहिजे होता. पण ते आपण नीट करू शकलो नाही. परिणाम काय झाला, ते झालं. त्याच्यानंतर हे रिलिजियस फेस्टिवल सुरू झाले, कॉंग्रिगेशन रिलिजन साठी म्हणून सगळे एकत्र यायला लागले. ही बाब आपल्याला फार हेवी पडली आणि ही सेकंड वेव्ह सुरू झाली. आता सेकंड वेव्ह जेव्हा सुरू झाली आहे तर सेकंड वेव्ह मध्ये मुख्य काय झालं की याची जी संख्या होती, पूर्वीच्या काळात काय होतं की संख्या कमी होती लोकांना लागण झाल्याची, याची संख्या सगळीकडे सगळ्या स्टेट्समध्ये सगळ्या डिस्ट्रिक्ट्समध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये जर जेव्हा केसेस असतात तर आग ही पटकन सगळीकडेच लागते आणि सगळीकडे लागल्यावरती आपल्याला त्याला सांभाळणं भयंकर कठीण जातं. आणि ज्या ज्या प्रकारे हे नंबर्स वाढत गेले, त्या नंबर वाढत असताना एक तर आपण वारंवार येणारे मेसेजेस जे होते की आपण आपल्याला सेकंड वेव्ह सुरू झाली तर सावरता येणार नाही, ही जी बाब होती ह्याकडे दुर्लक्ष केलं आणि परिणाम काय झाला, एकदम संख्या ज्या गतीने वाढत गेली. कारण हे गणित जे असतं संख्या वाढीचं हे जॉमेट्रिक प्रपोर्शन मध्ये, एकाचे 2 होणार, दोनाचे 4 होणार, चाराचे 8 होणार. जेव्हा अशी बाब असते तर संख्या खूप वाढायला फार वेळ लागत नसतो. आणि त्या काळामध्ये जेव्हा संख्या वाढायला लागली तर त्याचा परिणाम काय झाला, आपल्याला सेकंड वेव्ह मधली सगळ्यात वाईट बाब पहिल्यांदा फेस करायला लागली आणि ती म्हणजे हॉस्पिटलमध्ये जागा मिळणं कठीण झालं. आपल्याला सरकारने वॅक्सिन सुरू करायसाठी म्हणून प्रोग्राम सुरू केला. ते सुरुवातीला जेव्हा वॅक्सिन आपण सुरू केली तर लोकांचा ह्याला रेजिस्टन्स होता की आपल्याला साईड इफेक्ट फार असतील, याचा फायदा होईल का, या बाबी जेव्हा मनामध्ये लोकांच्या यायला लागल्या, सोशल मीडियामध्ये लोक वाचायला लागले की ही वॅक्सिन काहीतरी प्रॉब्लेम झाला, या बाबी सत्य नसायच्या की याची संख्या फार नसायची आणि तरी सुद्धा आपण त्याच्यावर विश्वास ठेवला. लोकच्या काळामध्ये जेव्हा आपल्याला 3 महिने जवळजवळ वेळ मिळाला की पहिली आणि दुसरी वेव्ह सुरू होत असताना त्या काळात जे आपण वॅक्सिन देऊन सगळ्या समाजाला प्रोटेक्ट करायचा प्रयत्न करणं अपेक्षित होतं, त्याच्याकडे आपण पूर्ण लक्ष देऊ नाही शकलो. त्या काळामध्ये लोकांनी जेव्हा सांगितलं गेलं की आपण कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरचं पालन करावं, त्याकडे बघितलं नाही. परिणाम आपल्याला हा दिसतो की सध्या खूप वाढली आणि त्यामुळं हॉस्पिटल्सची जी बेड्स होती ती इतक्या झपाट्याने संख्या, तुम्ही पाहिलं असेल की मार्च 1 पासून 10 दिवसामध्ये, एप्रिल 1 पासून 10 दिवसामध्ये आपण ती संख्या दुप्पट झालेलं पाहिलेलं आहे. आपण ही पाहतोय की ज्या गतीने वाढतीये ती गती इतकी भयानक आहे की तुम्ही हॉस्पिटलमध्ये जायचंय, तुम्हाला डायग्नोसिस करायचंय तर ती टेस्टिंग कॅपॅसिटी कमी पडते. तुम्ही म्हणला हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन पाहिजे, हॉस्पिटलमध्ये ऍडमिशनसाठी तेवढे बेड नाही. तुम्ही पाहिलं की ऑक्सिजन जो होता, ऑक्सिजनचे सप्लायचे इश्यू सुरू झाले. भारतामध्ये ऑक्सिजन भरपूर असतो, परंतु तो प्रश्न हा आहे की तो ऑक्सिजन प्लांट मधनं इथं आणायला जो प्रॉब्लेम येतो तो आपण लवकर रिझॉल्व्ह करू शकत नाहीये. आता तिसरी गोष्ट आपण पाहिलं, रेमडेसिवीर आणि अशा गोष्टींबाबत चर्चा सुरू झाली, त्याचे सप्लायचा इश्यू यायला लागला. तसं जर आपण पाहिलं तर रेमडेसिवीर काय प्रत्येक रुग्णाला लागतं असं नाही. रेमडेसिवीर काय कुठल्याही प्रकारचा रामबाण उपाय नाही. रेमडेसिवीर जो कोणी इन्फेक्टेड असेल त्याला जर समजा मिळालं नाही तर तो नक्कीच मरणार असला प्रकार नाही, किंवा ज्याला मिळतं तो वाचतो असा प्रकार नाही. रेमडेसिवीर हे फक्त ज्यांना खूप सिरियस इन्फेक्शन असेल त्यांच्यामध्ये आपण देऊन तो प्रयत्न करतो. हे काय फार चांगलं ड्रग आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. पण आपल्यामधली नियत बघा लोकांची, आपण पाहतो की आपल्या लोकांनी काय केलं, याचं होर्डिंग करायला सुरुवात केलं, ब्लॅक मार्केटिंग करायला सुरुवात केली. याची संख्या कमी होती, हे ठीक आहे रेमडेसिवीरची, की आपल्याला, कारण त्या काळामध्ये जेव्हा हा कोरोना कमी झाला त्या काळामध्ये जे काय फार्मास्युटिकल ज्या कंपनीज असतात
त्यांनी ते प्रोड्यूस करण्याची संख्या कमी केली. कारण आपण तयार करून करणार काय, घेणारं मार्केट जर नसलं तर ती आपल्याला तयार करणं तेवढं जरुरी नव्हतं, म्हणून त्यांनी नाही केली. आता परिणाम काय झाला, लोकांनी ते रेमडेसिवीर लवकर मिळत नाहीये म्हणून म्हणायला सुरू केलं, कारण डॉक्टर्सनी इन्सिस्ट केलं की माझ्या प्रत्येक रुग्णाला मला रेमडेसिवीर द्यायचं आहे. काही डॉक्टर्स जे चांगल्या प्रकारची प्रॅक्टिस करायचे त्या लोकांनी काय, जेव्हा ते लोक म्हणायचे की नको रेमडेसिवीर नकोय, तर पेशंटचे नातेवाईक म्हणतात की अरे रेमडेसिवीर दिलं पाहिजे, कारण तो दररोज टीव्हीवरती पाहतो की रेमडेसिवीर मिळत नाही म्हणून लोक रांगा लावत आहेत, रेमडेसिवीरच्या साठ्याबद्दल चर्चा होतीये. हे जेव्हा आपण टीव्हीवर पाहतो, आपण पेपरमध्ये वाचतो, याचा दुष्परिणाम काय झाला, जो कोणी पेशंट येतो त्याच्या बरोबरचे नातेवाईक, ज्याला कधी जरुरी नसेल याला रेमडेसिवीर घ्यायची सुद्धा, ते पहिले फक्त एकच, डॉक्टर ह्याला रेमडेसिवीर दिलं पाहिजे. पण आपण आपल्या डॉक्टर्सवर विश्वास ठेवला पाहिजे. प्रत्येक पेशंटला काय ऑक्सिजन लागतो अशी जरुरी नसते. प्रत्येक पेशंटला जर आपण ऑक्सिजन लावायला सुरुवात केली तर तो कितीही दिला तरी तो पुरवठा कमी पडू शकतो. सगळ्यात मोठी बाब काय असते की ऑक्सिजनचा सप्लाय आपण केव्हा देत असतो, जेव्हा आपलं शरीर ना आपल्याला त्याची जरुरी बाहेरनं देण्याची पडत असते तेव्हा. इतर वेळेला आपलं शरीर सक्षम असतं. पण परिणाम काय झाला, हे पॅनिक एवढं वाढले मध्ये लोकांनी विचार केला माझी टेस्ट जर पॉझिटिव्ह आली तर मला तर ते मला जर त्यांनी ऍडमिट केलं आणि मग दरवेळेला मी वाचतोय की ऑक्सिजनचा सप्लाय कमी आहे, लोक दरदर भटकत आहेत त्याच्यासाठी, तर त्यावेळेला लोकांच्या मनात काय विचार आला की आपल्याला ऑक्सिजनची जरुरी असो किंवा नसो, आपण अशा ठिकाणी ऍडमिट व्हावं, जर आपल्याला ऑक्सिजन मिळत नसेल तर मग त्यावेळेला मात्र मला ऑक्सिजनचा सप्लाय झाला पाहिजे, म्हणून ऑक्सिजन बेड हे जबरदस्ती ज्यांना लागत नव्हतं ते लोकही तिथे ऍडमिट व्हायला सुरू झाले. त्याही पलीकडचे लोक होते, ते हा विचार करायचे की नाही ऑक्सिजन तिथं मिळत नाहीये आणि ऑक्सिजन मिळण्यासाठी म्हणून आपण प्रयत्न करणार, पण उद्या त्याच्याही पेक्षा वाढलं तर आपल्याला व्हेंटिलेटर लागणार आहे, मग मला व्हेंटिलेटर बेड पाहिजे. आणि यामध्ये काय होत होतं की ज्या प्रकारे लोकांनी प्रेशर टाकायला सुरुवात केली, प्रयत्न करायला सुरुवात केली, त्यामुळे हॉस्पिटल बेड्स हे भरपूर इरॅशनल ह्याच्यामुळे ऍडमिट झाल्याचं आपल्याला दिसून आलं, आणि नको ती माणसं ज्यांना गरज नाही ती सुद्धा तिथं पडलेली दिसली. त्याच काळामध्ये दुसरा परिणाम काय झाला की आपले कोविड केअर सेंटर्स जे होते, ज्यांना काही फार रुग्णसेवा करण्याची जरुरी नाही, ज्यांची घरं लहान आहेत आणि त्यांच्यापासून घरच्या लोकांना लागण होऊ नये अशा लोकांना आपण शिफ्ट करायसाठी म्हणून हे जे सीसीसी म्हणून आपण म्हणायचो त्याची रचना केली होती. परंतु मधल्या काळामध्ये पेशंट गेल्यावरती, पेशंटची संख्या कमी झाल्यावरती बंद करण्यात आली. त्या सीसीसीचा वापर आपण संपूर्ण केला नाही. परिणाम काय झाला की लोक हॉस्पिटलमध्ये जास्त भरती व्हायला लागले, संख्या दररोजची वाढीची इतकी जास्त होती की आपल्याला हा परिणाम दिसायला लागला की लोकांना कुठलीही प्रकारची सेवा हे नीट देणं शक्य होईना असं झालं. पण ही बाब संपूर्ण टाळता येऊ शकते. आपल्याला लोकांना काही गोष्टी समजणं फार जरुरीचं असतं. आपण एक काय समजलं पाहिजे की पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा माझ्यामध्ये एक जरी लक्षण आलं जे कोविड सारखं असेल तर तो साधा सर्दी खोकला असेल, मी अंगावर काढतो, हा प्रकार करायचा नाही. हे जर आपण केलं तर आपण जेव्हा घरामध्ये थोडासा ताप आला असेल म्हणून राहिलो तर आपण आपल्या घरच्या लोकांना या विषाणूची लागण करण्यामध्ये आपण कदाचित भागीदार होऊ, हे पण आपण समजणं फार जरुरीचं आहे. दुसरी गोष्ट अतिशय महत्वाची काय की मला हे समजणं जरुरीचं आहे की मला एकदा लक्षण आलं तर मी माझ्याकडनं दुसऱ्याला लागण होण्याची शक्यता ही 2 दिवस आधी लक्षण येण्याच्या आणि 2 दिवस नंतर या एवढ्या 4 दिवसाच्या काळामध्ये 80% जे इतर लोकांना लागण होण्याची शक्यता असते ती 80% असते. म्हणजे इतर काळामध्ये आपण संपर्कात जरी आलो त्या व्यक्तीच्या तरी लागण होणार नाही. म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला की आपल्याला लवकर निदान करणं हे अतिशय जरुरीचं आहे आणि ते आपण करून घेतलं पाहिजे. पण काही लोकांना भीती काय वाटते, काही लोकांना ह्याची भीती वाटते की आपण समजा RT-PCR करायचं ठरवलं तर आपल्याला भीती काय की माझी टेस्ट जर पॉझिटिव्ह आली तर मला उचलून ते कॉर्पोरेशनवाले घेऊन सरकारी दवाखान्यात भरती करतील. आपल्याकडे एक संस्कृती आहे की कोणी आजारी पडला
तर त्या व्यक्तीला रुग्णसेवा करण्यासाठी, त्याची चांगलं काय बरं आहे का नाही आहे हे बघण्यासाठी अनेक नातेवाईक येतात, दोस्त येतात, त्याचे जे रिलेटिव्ह असतील वेगवेगळे ते पण यायचा प्रयत्न करतात. कोणी फळं घेऊन येतात, कोणी हातपाय दाबतात. पण हा आजारपणाचा कन्सेप्ट, आजारपणामध्ये आपली फॅमिली काय करू शकते, आपले नातेवाईक काय करू शकते, तो पूर्ण भाग या कोविडमध्ये दिसत नाही. त्यांना एक काय दिसतं की एकदा त्या हॉस्पिटलमध्ये गेलो तर घरच्या लोकांनाही माझ्याशी बोलता येणार नाही आणि परिणाम काय होणार, मी जर समजा मेलो तर मला त्यांचे चेहरे दिसणार नाहीत, कदाचित माझाही चेहरा त्या लोकांना दिसणार नाही, कारण मला डायरेक्टली सरळ वैकुंठामध्ये घेऊन जातील आणि तिथं क्रिमेशन करतील. ही बाब सुद्धा, ही भीती जी आहे, या भीतीपोटी अनेक लोक टेस्ट करायला घाबरत गेले. त्याचा परिणाम काय होतो की घरामध्ये अनेक लोकांना लागण होते आणि सगळ्यात वाईट या व्यक्तीला, ज्याला जेव्हा लागण नुकतीच झालेली असते त्याऐवजी आजार वाढल्यानंतर तो जेव्हा जातो तर त्याचाही दुष्परिणाम आपल्याला दिसायला लागतो. अनेक लोक कसे आहेत की ते लोक औषधं घेतात, त्या औषधांमध्ये त्यांना काय वाटतं, मी काही विशिष्ट प्रकारच्या गोष्टी खाल्ल्या तर मी त्याचा प्रतिकार नीट करू शकतो, मी हळद खातो ना किंवा कुठला तरी काढा घेतो, याने मी वाचू शकेल. पण ते ते करण्याला ते सुरुवात करतात कारण त्यांना टेस्ट करायची भीती असते, त्यांच्या मनामध्ये एक करेज तयार होत नसतं की आपण टेस्ट करावी आणि त्यामुळं ही टेस्ट पुढं करण्याचा विचार करतात आणि आपला आजार तो वाढू शकतो याबद्दल आपल्याला त्यावेळेला शंका वाटत नसते. परिणाम आपण पाहतोय की अनेक लोक या वेव्ह मध्ये आपण ऍडव्हान्स डिसीज वाले येत आहेत आणि त्यामुळं मृत्यूची संख्या ही पण आपल्याला झपाट्याने वाढत असलेलं आजच्या घडीला दिसायला लागले. सगळ्यात महत्वाचं आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपण घरात राहतोय तर मला एक लक्षात राहिलं पाहिजे की मला जर छोटंही काही लक्षण कोविडचं जर वाटलं तर मी स्वतःला आयसोलेट केलं पाहिजे. माझ्या घरात सुद्धा RT-PCR लवकरात लवकर करायचा प्रयत्न केला पाहिजे आणि तो मी जेव्हा करतो PCR आणि त्याचा रिझल्ट यायमध्ये जो वेळ लागत असतो त्या काळामध्ये मी मला पूर्णपणे आयसोलेट करून घरामध्ये विलगीकरण करून राहायचं. आणि सगळ्यात महत्वाची बाब असते की आपण आपल्याकडे घरामध्ये जे जेवतो तर ते जेवत असताना आपण सगळेजण एकत्र बसून जेवायची पद्धत असते. परिणाम काय होतो, मी जर कोविडचा जर पेशंट असेल, मी मास्क घालत नाही, माझे घरचे लोक सुद्धा मास्क त्यावेळेला जेवताना घालणार नाही. जेव्हा आपण त्यावेळेला जेवताना एकमेकाच्या संपर्कात येतो ते काही 6 फूटचं डिस्टन्स राहणार नाही. परिणाम काय होतो, त्यामुळे लागण होण्याची शक्यता वाढते. म्हणून जो कोणी असा आजारी रुग्ण असेल किंवा संशयित रुग्ण असेल त्या माणसाने कमीत कमी घरातल्या इतर व्यक्तींबरोबर हे जेवायला बसू नये यामध्ये शंका नाही. आता हे करत असताना हे दोन गोष्टी फार भयानक झाल्या. एक सुरू झालं लोकांचं बोलणं टीव्हीवरती की काही लोकांची RT-PCR टेस्ट सुद्धा निगेटिव्ह येते. परिणाम काय होतोय अशा गोष्टींमुळे, हे सत्य आहे का, अजूनही सत्य नाही. हे जगात अजूनपर्यंत कुठंही झालेलं नाही. RT-PCR टेस्ट ही 3 जीन्सवर असते. 3 जीन्स घेऊन आपण 2 जीन्स जर पॉझिटिव्ह आले तर आपण म्हणतो की RT-PCR टेस्ट पॉझिटिव्ह आली. आपण कशाला घाबरतोय, स्पाइक प्रोटीन मध्ये जे काय म्युटेशन होतात त्यांना आपण घाबरतोय. पण आपल्याला इतर 2 जीन सुद्धा आहेत, त्यामुळे कुठलाही व्यक्ती हा अजूनपर्यंत मिस होत नाहीये. फक्त त्या टेस्टची सेन्सिटिव्हिटी, म्हणजे काही लोकांमध्ये ही फॉल्स निगेटिव्ह दिसण्याची शक्यता असते, हे आपण मान्य करत असतो, पण ती संख्या फार छोटी असते. पण आता त्याचा आपण बाऊ केला तर परिणाम काय होतो, पॅनिक आणखी वाढतं, लोक आणखी घाबरून जातात. घाबरतात कशामुळे, एक तर पहिले टेस्ट करावी का नाही करावी हिम्मत करून टेस्ट करणं, टेस्ट पॉझिटिव्ह आली तरी भीती, टेस्ट निगेटिव्ह आली तरी आपल्या मनामध्ये काय विचार येतो की कदाचित ही निगेटिव्ह आली ही खोटीच असणार आहे. आणि त्यामुळं सगळेच लोक, जे कोण आजारी थोडे जरी पडले असतील, तो पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह, पण त्या मनामध्ये त्याच्या इतकं मोठं पॅनिक वाढलेलं असतं की त्यावेळेला आपण चुकीचे डिसिजन्स घेण्याची शक्यता अतिशय वाढून जात असते. म्हणून आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, साध्या ढोबळ बाबी आपण समजल्या पाहिजे. लक्षण आलं की स्वतःचं विलगीकरण करायचं. आणि सगळ्यात महत्वाचं, मला तर कधी, मी काय असेल, मी वयाने तरुण आहे, मला घराच्या बाहेर जाऊन
मला पैसे कमवायसाठी बाहेर जावंच लागणार आहे, तर मी घरामध्ये आल्यानंतर सुद्धा कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरचं पालन केलं पाहिजे. आणि सगळ्यात मुख्य, जे वयस्क लोक आहेत, जे माझे नातेवाईक आहेत, आई वडील असतील, कोणी आणखी दुसरे नात्यातली लोक एकत्र राहत असतील, त्यांना विलगीकरण करणं ना, त्या लोकांनी स्वतःला आयसोलेट करणं, म्हणजे ज्याला आपण रिव्हर्स आयसोलेशन म्हणतो, हे त्यांच्या आयुष्यासाठी उत्तम आहे, हे आपण समजलं पाहिजे. आणि हे जर आपण पाळलं तर नक्कीच आपण अजूनही चांगल्या प्रकारे ह्या विषाणूच्या विरुद्ध लढा देऊ शकतो. दुसरी गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की आपण ना, की कुठेही व्हॉट्सअपमध्ये आलं काहीतरी, त्यांनी सांगितलं ह्याचा आपल्याला ऑक्सिजन सप्लाय वाढवायसाठी तो कापूर घ्या आणि कापूरचा श्वास घेत बसा, या अशा गोष्टींवर आपण विश्वास ठेवणं हा मूर्खपणा असतो. आपण एक लक्षात ठेवावं की आपल्याला जेव्हा जरुरी पडतीये तर त्यावेळेला नीट आरोग्याबाबतचा सल्ला घ्यावा. वेळ उलटल्यानंतर हे सांभाळणं अतिशय कठीण होऊन जातं. आणि त्यावेळेला काय होतं, डॉक्टर जे आहे, एखादा पेशंटकडे आपण उशिरा पेशंट घेऊन आलो आणि पेशंट घेऊन आल्यानंतर ते पेशंटचा मृत्यू झाला तर आपली पहिली रिॲक्शन समाजामध्ये काय करतात, लगेच त्या डॉक्टरचा दवाखाना फोडावा, आपण काहीतरी करावं. हा जो विचार असतो हा तर अतिशय घृणास्पद आहे. आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, एक दोन डॉक्टर जरी यामुळे जखमी झाले तर किती लोकांना रुग्णसेवा मिळणार नाही आणि किती दिवस मिळणार नाही, हे आपल्याला कधीही समजणं अतिशय कठीण असतं. ते आपण त्याचा थोडासा विचार करावा, हे सुद्धा मला वाटतं. आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, डॉक्टर हा काही देव नसतो. डॉक्टर जो असतो तुमच्या आमच्यासारखा माणूस असतो. तो त्याच्या परीने संपूर्ण प्रयत्न करत असतो. कुठल्याही डॉक्टरच्या मनामध्ये माझा आलेला पेशंट मरावा अशी कधी इच्छा नसते. आपल्याला जे बाहेरून वाटत असतं की हा माझ्याकडे लक्ष देत नाहीये, आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, तो स्वतःच्या मनात विचार करत असतो कोणत्या पेशंटला लक्ष देण्याची जास्त जरूरत आहे, मी काय करू शकतो. भले बेड्सचा इश्यू असला, त्याच्याकडे जर नसतील बेड्स तर तो काहीच करू शकत नाही. तो काय असं जादूची त्याच्याजवळ कांडी नाही की तो बेड्स ऍड करू शकेल. ऑक्सिजनचा सप्लाय त्याच्या हातात कितपत आहे ही आपण समजलं पाहिजे. की शेवटी तो माणूस आहे, तुमच्या आमच्यासारखाच माणूस आहे, शिक्षण वैद्यकीय क्षेत्रात झालेलं आहे, पण तो राक्षस नाही. प्रत्येक लोक जेव्हा डॉक्टरकडे जातात ते म्हणतात डॉक्टर हा देवस्वरूप असतो. परंतु देवस्वरूप जरी असला तरी त्याच्यासारखं तुम्ही वागा, त्याला समजत असाल तर. पण एक गोष्ट मनात नक्की लक्षात ठेवा, डॉक्टर देव नसतो, तो सुद्धा हारू शकतो. आणि कुठलाही डॉक्टर त्याचा कुठलाही पेशंट मेला तरी त्या पेशंटला तो गेला तर त्याला एक दिवस नीट झोप येत नाही, त्याला शांती नसते की माझा पेशंट मेला. कारण ही नियत जर नसली अशी तर माणूस डॉक्टर होऊच शकत नाही. डॉक्टर हा धंदा हा काय म्हणजे असा साधारण धंदा नाही, त्यामध्ये पॅशन लागते की मी काहीतरी करायचंय, लोकांची सेवा करायची आहे. हे पॅशन जेव्हा आपल्याकडे असतं तेव्हाच तो त्यामध्ये असतो. आपल्या डॉक्टरवर विश्वास ठेवा, हे मी नक्कीच सांगेन. आता राहिला प्रश्न, दुसरं एक समाजामध्ये गैरसमज सुरू झाला की ते काय, हा जो व्हायरस आहे हा हव्यामधनं विषाणू पसरतो. हवेमधनं पसरतो असं आपण जेव्हा ऐकतो तर आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, ह्याच्यामध्ये नवल काहीच नाहीये. पूर्वी पण तसंच होतं, आजही तसंच आहे. आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, हवेतनं पसरतो म्हणजे तो काय, हवेमध्ये जसं पोल्युशन वाढलं तर किंवा धुळीचे कण वाढले तर माझ्या शरीरात जातील असा पसरणार आहे का? नाही. हवेतनं पसरतो केव्हा, मी जर त्या व्यक्तीबरोबर जो कोविड पॉझिटिव्ह आहे त्या व्यक्तीच्या संपर्कामध्ये आलो आणि तिथं मी जेव्हा तो व्यक्ती बोलत सुद्धा असेल, समजा खोकलला जरी नसेल किंवा त्याला शिंका आली नसेल, ज्यामुळं लागण होण्याची शक्यता जास्त असते, परंतु तो जर समजा बोलला जरी तरी आपल्या तोंडामधनं थोडीशी लाळ, थोडेसे आपण पाहतो की जे सिक्रिशन्स असतात ते बाहेर फेकले जातात आणि ते फेकलेल्या सिक्रिशन्स मध्ये ज्याचे बारीक कण असतात ते हवे समान आपल्याला वाटायला लागतात आणि आपल्या शरीरात जायची शक्यता असते. पण आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, दोघही व्यक्ती जर मास्क घालून असतील तर मग आपल्याला काही प्रॉब्लेम असेल का? लागण होण्याची शक्यता नाही. पण आता लोकांना काय वाटायला लागलं की तो हवेतनं येतो म्हणजे मी बाहेर रस्त्यावर चालायला लागलो,
रस्त्यावर चालत असताना मला काय, मी सगळं सेफ आहे, पण बाजूचा गेलेला माणूस कसा आहे माहिती नाही. त्या माणसाने जर समजा तो जर दूषित असेल, त्याच्या बाजूची हवा जर दूषित असेल, मी जर श्वास घेतला तर मला लागण होईल. काही लोक हा विचार करतील की मी घरात बसलेलो आहे, तो हवेतनं पसरतोय, मी कोणाच्या संपर्कात नाही आलो तरी पण मला लागण होईल, कारण तो हवेतनं येतोय, हवेवर माझा कंट्रोल नाही. हे योग्य राहील का? हे योग्य नाही. हे उगाच पॅनिक वाढवण्याचा प्रकार आहे. फक्त आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपण बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीशी जेव्हा बोलतो किंवा जो बाहेर जाऊन बाहेर तो अर्थार्जनासाठी जात असेल किंवा बाहेर काही कारणाने जात असेल, त्या माणसाने तरी कमीत कमी या प्रिकॉशन्सचं पालन नीट करणं अपेक्षित आहे. आणि ते जर केलं तर आपल्याला ते हवेतल्या ह्याला फार घाबरायची जरुरी नाही. ह्या गोष्टीमध्ये उगाच पॅनिक होऊ नका, कारण मग काय व्हायला लागतं, आपल्याला असं वाटायला लागतं की लागण तर एवी तेवी कशामुळेही होणारच आहे, आता काय घाबरायचं, कशाला जास्त गोष्टीचा विचार करायचा. तिसरी गोष्ट एक महत्वाची सुरू झाली की हे व्हेरियंट आले याची चर्चा झाली. आपण एक लक्षात ठेवायचं, व्हेरियंट्स हे ह्या विषाणूचे नेहमी येणारच. याचं मुख्य कारण काय, हा विषाणू आपल्यासारखे अनेक विषाणू जेव्हा पैदा करायला जातो तर त्यावेळेला त्याची मशिनरी फॉल्टी असल्यामुळे तो त्याचा पैदा झालेला मूल किंवा त्याच्या नेक्स्ट जनरेशन मधलं जे विषाणू असतो तो पहिलेसारखा दिसत नाही. त्याच्यामध्ये काहीतरी जीन्स मध्ये चेंज होतो, ज्याला आम्ही म्युटेशन म्हणतो. आता जगभर हा आउटब्रेक चालू आहे. तुम्ही पाहिलं की तुम्ही अनेक लोकांनी ऐकलं असेल, वेगवेगळ्या म्युटंट्सची चर्चा होते. पहिला म्युटंट म्हणतात युके मध्ये झाला, मग म्हणले की तो साऊथ आफ्रिकेमध्ये झालाय, मग म्हणले तो ब्राझील मध्ये झाला, मग म्हणले अमेरिकेमध्ये झाला, आणि आता म्हणतो आपण इंडियामध्ये झाला. या सगळ्या म्युटंट्सना काय लागत असतं, ही एक गोष्ट लक्षात ठेवावी आपण, की हे जे विषाणू किंवा जे जीवाणू असतात त्यांची आणि माणसाची लढाई ही शेकडो वर्षापासून चालू आहे. त्या दोघांनाही जगायचंय. जगायचं जर असेल तर मी मोठा किंवा तो लहान असं बघायची त्याची इच्छा नसते, परंतु न कळत त्याच्या विरुद्ध एक कुठली तरी, म्हणजे माणूस असेल किंवा तो विषाणू असेल, ते कधी कधी पॉवरफुल होतात. पण त्यांच्या मनात इच्छा काय असते, समजा विषाणू विचार करणारा असतो, त्या विषाणूने विचार केला की मला जगायचंय, मला ह्या जगामध्ये राहायचंय, तर तो काय करेल, त्याचा विचार एकच असतो, जगायचं जर असेल तर मला मुलं खूप पैदा करावे लागतील. पण पैदा करत असताना त्यांच्यामध्ये म्युटेशन्स जर होत असतील तर माझी इच्छा काय असते की मी अशा प्रकारचे म्युटेशन्स बनवावे ज्यामुळे मी एका माणसाच्या शरीरातनं पटकन दुसऱ्याच्या शरीरात जाण्याला समर्थ झालो पाहिजे. हे का जरुरीचं आहे, कारण त्याला माहिती आहे की हे जर केलं तर मी अनेक लोकांच्या शरीरामध्ये जाऊन बसेल आणि त्यामुळं मी जिवंत जास्त वेळ राहण्याची शक्यता खूप जास्त वाढू शकते. आता दुसरी बाब काय होते, आपल्याला जे वाटतं की हा विषाणू खतरनाक आहे, हा मारणारच आहे लोकांना, परंतु विषाणूच्या मनात काय असतं, जसे म्युटेशन्स होतात, तो म्युटेशन्स मध्ये काय पाहत असतो की ते म्युटेशन झाल्यामुळं तो व्यक्ती मृत्युमुखी पडला नाही पाहिजे. कारण मी एक विषाणू म्हणून समजा एखाद्या माणसाच्या शरीरात गेलो आणि नंतर तो माणूस मेला, तर तो जर मेला तर मी पण मरत असतो. मग त्याची इच्छा काय असते, मला जगायचं असेल तर माणूसही जिवंत राहायला पाहिजे, मी जिवंत राहिलो पाहिजे. जितक्या जास्त शरीरात मी जाऊन असा राहू शकतो तेवढा मी प्रयत्न करू शकलो पाहिजे या म्युटेशन्स प्रमाणे. आणि म्युटेशन्स होतात. आता हे 4 ठिकाणी म्युटेशन्स झाले, मग हे 4 म्युटेशन्स मध्ये आपल्याला काय दिसून येतं, जे मी आता तुम्हाला सांगितलं की व्हायरस हा म्युटेट होतोच, हा RNA व्हायरस आहे, तो जितक्या जास्त शरीरांमध्ये जाऊ शकेल तेवढे म्युटेशन्स वाढणार. आणि त्याचा परिणाम काय होतो, जेव्हा इंग्लंडमध्ये जोरात थर्ड वेव्ह सुरू झाली, अमेरिकेत थर्ड वेव्ह सुरू झाली, युरोपमधल्या काही देशांमध्ये सुरू झाली, साऊथ आफ्रिकेत सुरू झाली आणि ब्राझीलमध्येही सुरू झाली, या 4ही राष्ट्रांमध्ये त्यांना जास्त लोकांच्या शरीरात जायला जेव्हा वेळ मिळायला लागला, संधी मिळायला लागली, तर त्या प्रत्येक देशामध्ये नवीन व्हेरियंट हा उत्पन्न झाला. आणि आताच्या घडीला हा जो पूर्ण हिशोब आहे जगाचा, तो म्हणजे जग हे एक प्रकारचं ग्लोबल विलेज जे आपण म्हणतो, एकच राहायची वस्ती आहे आपली सगळ्यांची,
कारण एका देशातनं दुसऱ्या देशात आपण लगेच ट्रॅव्हल करतो. मग अशा वेळेला एका ठिकाणी व्हेरियंट आला तर तो दुसरीकडे सुद्धा येऊ शकत असतो आणि त्याचाच परिणाम काय होतो. आज जे व्हेरियंट तुम्ही पाहताय त्यांची उत्पत्ती आणि त्यांच्यामधले जर आपण म्युटेशनच्या जागा पाहिल्या तर त्या जवळजवळ एकसारख्या असतात. म्हणून आता हे व्हेरियंट आले तर व्हेरियंट मधली पहिली भीती आपल्या देशात काय सुरू झाली, तो पटकन एका माणसाकडनं अनेक लोकांना लागतो. परंतु त्याच्याबरोबर एक दुसरी भीती पण आहे की हा कदाचित लोकांना जास्त मारणार का कमी मारणार. आणि तिसरी भीती जी सुरू होते की आपण जी व्हॅक्सिन देणार त्यामुळं आपण ह्या विषाणूला दुसऱ्याच्या शरीरात संसर्ग होण्यापासून टाळू शकू का. आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, जगात अजूनही असला कुठलाही म्युटंट तयार झालेला नाही की जो जगामध्ये प्रचलित ज्या व्हॅक्सिन्स आहेत, ज्याच्यामध्ये आपल्या देशातल्या व्हॅक्सिन सुद्धा आहेत, जी कोविशिल्ड आहे किंवा कोवॅक्सिन आहे, ही व्हॅक्सिन या व्हॅक्सिन अजूनही त्या विषाणूच्या विरुद्ध काम करू शकतात जर त्यांना एक्सपोजर झालं तर, आणि लागण होण्याची शक्यता हे नक्कीच कमी करू शकतात. हे लक्षात ठेवलं पाहिजे. व्हॅक्सिनचा एक सगळ्यात मोठा फायदा काय की एखाद्या व्यक्तीने जर व्हॅक्सिन घेतली असेल तर तो 100% मृत्युमुखी पडणार नाही, असा आजपर्यंतचा जो काय एव्हिडन्स आहे ते आपल्याला दाखवतोय. म्हणजे याचा अर्थ काय झाला, आपण व्हॅक्सिन घेणं जरुरीचं आहे. मग दुसरा प्रश्न उभा राहतो की आता ही व्हॅक्सिन घेणं जरुरीचं आहे, ही व्हेरियंटच्या विरुद्धही थोड्याफार प्रमाणात काय होईना काम करते, तर आपल्या मनामध्ये हा विचार येतो की ही व्हॅक्सिन कोणी घ्यायची. एक लक्षात ठेवलं पाहिजे, 45 वर्षाच्या वरच्या लोकांमध्ये मृत्युमुखी पडण्याची शक्यता अतिशय जास्त असते त्या 45 पेक्षा कमीच्या वयोगटामध्ये. म्हणून आपल्याला काय पाहिलं पाहिजे की याचा सेकंड वेव्ह मध्ये जो इम्पॅक्ट होणार असतो या लहरीचा, तो जो असतो हा माणसं हॉस्पिटलमध्ये आणि त्यामुळं मरण्याच्या शक्यतेवरती. तर आपल्याला तो जर कमी करायचा असेल तर जेवढं काही आपल्याला 45 वर्षाच्या वरच्या लोकांना आपण व्हॅक्सिन देऊ शकलो तर हा हॉस्पिटलमध्ये जाऊन ऍडमिट होणाऱ्या लोकांची संख्या कमी करेल. आणि त्यामुळं आपण इतर आरोग्याच्या ज्या बाबी आहेत, म्हणजे आता हा कोविडच फक्त एक आजार आहे असं नाहीये, अनेक वेगवेगळे आजार जे होते ते पेशंट अजूनही हॉस्पिटलमध्ये जाऊ शकत नाहीयेत या कोविडमुळं, त्यांच्याकडेही आपण दुर्लक्ष आपोआप होतंय. मग अशा वेळेला आपण कोविडमुळं जे हॉस्पिटलायझेशन होतंय हे कमी करायचं असेल तर सर्वप्रथम आपल्याला 45 वर्षाच्या वरच्या लोकांना आपण व्हॅक्सिन देणं, 100% लोकांना हा प्रयत्न करणं अतिशय जरुरीचं आहे. या 2 डोसच्या व्हॅक्सिन्स आहेत, 1.5 महिन्यानंतर प्रोटेक्शन येईल, परंतु पहिला डोस जरी मिळालेला असला तरी त्यामुळं पार्शल प्रोटेक्शन असतं. अर्धवट का होईना या संकटकाली आपल्याला कुठंतरी शस्त्र येते याचा आपण विचार केला पाहिजे. एक लक्षात ठेवायचं की हा व्हेरियंट असो का हा जुना वुहानचा व्हायरस असो, हा जो विषाणू आहे हा विषाणू खूप तीव्रतेने पसरणारा सुद्धा विषाणू असेल, आपण काय करणं अपेक्षित आहे, आपण एक करणं अपेक्षित आहे, ह्याच्या विरुद्ध समर्थपणे लढायचं जर असेल तर मास्कचा वापर केला तर तो कुठल्याही प्रकारचा विषाणू असेल त्या विषाणूला आपण थांबवू शकतो. 85% आपल्याला इन्फेक्शन होण्याची शक्यता ही आपण कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरचं पालन केल्यावरती आपण करू शकतो. त्याच्याबरोबर जर व्हॅक्सिन असली तर आपण 100% लोक ज्यांना लागण झाली त्यांना 100% लोकांना मृत्यू येणार नाही ही सुद्धा आपण प्रयोजन करू शकतो. आणि तिसरी महत्वाची गोष्ट आपण एक लक्षात ठेवली पाहिजे की ह्या आजाराच्या विरुद्ध आपल्याला जेव्हा लढायचं, ह्या आजाराच्या विरुद्ध थोडासा आपण हा विचार केला पाहिजे की आपल्या मनात जो विचार येतो की हे सरकारने काहीतरी चूक केली, ही लोकांनी चूक केली, आपण हे दोष देणं हे बंद केलं पाहिजे. कारण सध्याच्या घडीला आपलं युद्ध चालू आहे. हे युद्ध चालू असताना चुका काढण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा हा आपल्यामध्ये आलेला आहे, मला माझ्या कुटुंबाला सांभाळणं आहे, माझा स्वतःचा मृत्यू होऊ न देणं आहे. मी जर समजा आजारी पडलो तर मला आर्थिक नुकसान भरपूर होईल, कारखाने बंद पडले तर त्यामुळे आर्थिक नुकसान दीर्घकालीन राहील. म्हणून मी माझ्या समाजामध्ये तरी मी स्वतःची काळजी घेणार, कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरचं पालन करणार, व्हॅक्सिन पण घेणार. दुसरी गोष्ट, माझ्या घरातल्या सगळ्यांना मी उद्युक्त करेल
की मी हे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरचं पालन करेल म्हणून माझ्या मित्र मंडळींमध्ये कोणाला जर हे असं जो कोणी वापर न करणारे लोक दिसले त्यांना समजवेल, ज्यांना व्हॅक्सिन घ्यायला सांगून सुद्धा येत नाहीये त्यांना समजवायचा प्रयत्न करणं हे सगळ्यात मोठं महत्वाचं काम आपण आजच्या घडीला केलं पाहिजे. एक लक्षात ठेवायचं की आयुष्य आपलंय. आपण फार तर फार सरकारकडे हे मागू शकतो की मला सुविधा द्या, मला हॉस्पिटल्स द्या किंवा मला डॉक्टरनी ट्रीट करायसाठी द्या, डॉक्टर्स द्याल. परंतु आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की शेवटी आयुष्य हे आपलं आहे. आजच्या घडीला सेकंड वेव्ह मध्ये जेव्हा आपल्याला दिसतं की हॉस्पिटल्सवर खूप मोठा प्रभाव झालेला आहे, लोकांना ऍडमिशन मिळत नाहीये, ऑक्सिजन मिळत नाहीये, आपण एक लक्षात ठेवावं की आजपर्यंत आपल्याला लागण झालेली नाही, आपल्या घरात हा विषाणू आलेला नाही, पण आजूबाजूला मी ऐकतोय काय भयंकर परिस्थिती आहे. आज तरी आपण सांभाळलं पाहिजे. आज तरी आपण हे केलं पाहिजे की माझं आरोग्य हे माझ्या वागणुकीवर अवलंबून आहे. मी माझ्या घरातल्या लोकांची जर रक्षण करायचं असेल तर मी त्यांना सुद्धा ही त्यांची वागणूक बदलावी याबद्दल उद्युक्त करेल. लोकांच्या मनात हा विचार येतो हे केव्हा जाणार? अरे केव्हा जाणार? हे तेव्हाच जाणार जेव्हा जगामध्ये कुठेही कोरोनाचा उद्रेक होत नाहीये हे जेव्हा कळेल. तोपर्यंत आपल्याला कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरचं पालन करतच राहणं हे आपल्या दृष्टीने जरुरीचं राहील. भले आपल्याला व्हॅक्सिन मिळाली असेल किंवा व्हॅक्सिन मिळाली नसेल तरी सुद्धा आपण कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरचं पालन करत राहणं हा पुढचा आपल्याला आयुष्यात जगण्यासाठी ज्या काही गोष्टी शिकणं आहे त्यामधला सगळ्यात हा मूलमंत्र, हा गुरुमंत्र म्हणून समजावा आणि लोकांनी याचं पालन करावं. आपण सगळ्यांनी मिळून हे जर पालन केलं, 95% लोकांनी हे जर ठरवलं की काहीच होणार नाही, मी हे पालन नक्कीच करणार आहे, हे जर केलं तर आजही ही जी सेकंड वेव्ह वाढतीये त्याला आपण लवकरात लवकर खाली येण्यासाठी उद्युक्त करू शकतो. मला जी काय संधी मिळाली, मला जे मनाला जे वाईट लागतंय, आज खरं म्हणजे मी बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतो. माझा एक अगदी जिगरी दोस्त जो ऍक्च्युअली वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांमधला जगामधला मोठा लीडर म्हणून समजला जायचा, डॉक्टर माणूस आहे कलकत्त्याचा, तो माणूस आज इकमो वरती आहे, म्हणजे अतिशय वाईट परिस्थिती आहे, तो जातोय. पण आज त्याच्याही साठी देवाला मी विनंती करतो आणि कोणाचीही असे हाल होऊ नये ही जर माझी प्रार्थना जर लोकांना ऐकायची असेल, विनंती जर ऐकायची असेल तर प्लीज कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरचं पालन करा. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्याला व्हॅक्सिन घेता येते, जो एलिजिबल आहे त्यांनी मिळवायचा प्रयत्न करा. मी सगळ्यांचे माफी मागतो थोडा इमोशनल झालो म्हणून, पण धन्यवादही देतो. थोडं मला पुण्य मिळू द्या की काही लोकांचे तरी जीव वाचवू शकलो. धन्यवाद सर. करोनाची दुसरी लाट या विषयावर बोलण्यासाठी आपल्यापेक्षा अधिक योग्य दुसरी कोणती व्यक्ती असू शकेल. आजच्या आपल्या व्याख्यानात आपण दुसऱ्या लाटेसंबंधी सर्व विषयांना स्पर्श केला. पहिल्या लाटेनंतर उद्भवलेली भारतीयांच्या मनातली भीती आणि शंका, अत्यंत अपुऱ्या आणि तोकड्या साधनांसह आपण सर्वांनी त्याचा केलेला सामना, त्यानंतर भारतीयांच्या मनात आलेली एक आश्वस्तता, तिचं सुरुवातीला झालेलं ढिलाईतलं रूपांतर आणि नंतर आलेली बेपर्वाई, या सर्वांविषयी आपण बोलणार. रेमडेसिवीर, ऑक्सिजन प्लांट्स, RT-PCR, करोनाचा होणारा हवेतला प्रसार, करोनाचे म्युटेशन्स या संबंधीच्या लोकांच्या मनातल्या शंका, समज, गैरसमज आपण दूर करण्यास मदत केली. कोविडच्या काळात असलेला वैद्यकीय यंत्रणेवरचा अतिरिक्त ताण, डॉक्टरांकडून समाजाच्या असलेल्या अवास्तव अपेक्षा आणि कधीकधी अपेक्षाभंगातून होणारा उद्रेक, याबद्दलही आपण अतिशय योग्य ती टिप्पणी केली. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी व्यक्तिगत पातळीवरती सुद्धा अतिशय जबाबदारीचं वर्तन होणं फार महत्वाचं आहे.
कुठलंही लक्षण हलक्यात न घेणे किंवा सहजपणे न घेणे, लक्षण दिसताच लवकरात लवकर RT-PCR ची तपासणी करणे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे, रिव्हर्स सोशल डिस्टन्सिंगचं सुद्धा पालन करणे, ह्या साध्या साध्या गोष्टींमुळे सुद्धा कोरोनाचा प्रसार फार मोठ्या प्रमाणावरती रोखला जाऊ शकतो. जास्तीत जास्त लोकांनी कोरोनावरची लस घेणं फार महत्वाचं आहे आणि ती लस लवकरात लवकर प्रत्येकाने घ्यावी असं आपण सांगितलं. कोरोनावरची लस प्रभावी आहे, तिचे दुष्परिणाम अतिशय नगण्य आहेत आणि लोकांनी तिच्या क्षमतेविषयी शंका उपस्थित करू नयेत किंवा अफवांवरती विश्वास ठेवू नये. म्युटंट स्ट्रेन्स वरती सुद्धा ही लस अतिशय किंवा बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती प्रभावी आहे. आपल्याला एक दीर्घकालीन लढाई लढायची आहे आणि त्या लढाईसाठी सर्व पातळींवरती आपल्याला तयारी करणं फार महत्वाचं आहे. ही जबाबदारी जेवढी सरकारची आहे तितकीच ती एक व्यक्ती म्हणून आपली स्वतःची सुद्धा आहे. गंगाखेडकर सर, आज तुम्ही तुमचं व्यक्तिगत दुःख बाजूला सारून वेळात वेळ काढून एका कर्तव्य भावनेपोटी हजारो लाखो लोकांच्या भल्यासाठी कोरोनाची दुसरी लाट हे व्याख्यान देण्यासाठी आलात आणि हे व्याख्यान दिलं, त्यासाठी तुमचे आभार मानावे तितके थोडेच आहेत. त्यासाठी मी तुम्हाला केवळ धन्यवाद म्हणू शकतो सर. धन्यवाद.